तर नमस्कार मित्रांनो, मी रुपाली भोर, राहणार अंबड, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर। तर आज मला बोलायचं आहे काजवा महोत्सवावर। तुम्ही सांगितलं आणि मी त्यावर रील बनवणार नाही असं होईल का? शक्यच नाही। तर म्हणजे मी कधी गेले नाही, पण ह्यावेळेस विचार करते की मी जाईल काजवा महोत्सवासाठी, कारण मी जी हिस्ट्री म्हणजे गुगल हिस्ट्री वाचली आहे त्याची, तर ती खूप इंटरेस्टिंग होती। तर मी आज ती तुमच्यासोबत शेअर करते। पहिले काजवा दिसणं खूप नॉर्मल होतं, म्हणजे मी जेव्हा कीर्तनाला जायचे लहानपणी तेव्हा रिटर्न येताना मला काजवे दिसायचे, घरापाशीही दिसायचे, पण आजकाल ते दिसत नाही, कारण पोल्युशन वाढलं, आर्टिफिशियल लाईट्स आल्या, त्यामुळे ते हळूहळू कमी झाले। पण अजूनही सह्याद्रीच्या काही भागांमध्ये ते दिसतात, जसं की अकोल्याच्या भंडारदरा परिसरात। म्हणजे त्याची हिस्ट्री अशी आहे की जे मेल काजवे असतात ते लाईट फ्लॅश करून फिमेलला अट्रॅक्ट करतात आणि फिमेल पण त्यांची लाईट दाखवून त्यांना रिस्पॉन्स देत असतात। आणि जेव्हा ते कम्युनिकेट करत असतात, जेव्हा हजारो काजवे एकत्र येतात, तेव्हा पूर्ण जंगल असं ब्लिंक झाल्यासारखं वाटतं आणि त्यातूनच काजवा महोत्सव ही संकल्पना पॉप्युलर झाली। हा इव्हेंट मेच्या शेवटी आणि जूनच्या स्टार्टिंगला होतो, जेव्हा ह्युमिडिटी वाढते, ते फायरफ्लाईज एकत्र येतात आणि त्यांचं मीटिंग सीझन स्टार्ट होतं। तर मी कधी गेले नाही, पण ह्यावेळेस जायचा विचार नक्की करते। ते लोक खूप लांबून येतात हा एक्सपिरियन्स घेण्यासाठी भंडारदरा परिसरामध्ये, ते कॅम्पिंगसाठी पण येतात। आणि म्हणजे तुम्ही जर गेले असाल तर पुन्हा जा, नसेल गेलात तर माझ्यासारखी फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम तर जाच तुम्ही तिथे। म्हणजे हा कोणता एक ऑफिशियल इव्हेंट नाहीये, तो एक निसर्गाने तयार केलेला एक ब्युटिफुल इव्हेंट आहे। तर हा इव्हेंट बघण्यासाठी तुम्ही नक्की जा, मी पण जाणार आहे। आणि मला सांगा कमेंटमध्ये कशी दिसते मी पुन्हा।